गणपती बाप्पांची 108 नावे आहेत, पण त्यातलं एक नाव फारच गुढ आहे. ते म्हणजे एकदंत, म्हणजेच एक दात असलेला. पण बाप्पांचा एकच दात नेमका काय आहे यामागची खरी कथा तुम्हाला ठाऊक आहे का? गणेश पुराणामध्ये याची एक अद्भुत अशी आख्यायिका सांगितली जाते. एकदा परशुराम ऋषी कैलास पर्वतावरती भगवान शिवांना भेटायला आले, पण त्यावेळी महादेव गाढ ध्यानात मग्न होते. गणपतीने त्यांना थांबवले आणि सांगितले की बाबा आता तपश्चर्येमध्ये आहेत, तुम्ही थोडा वेळ थांबा. पण हेच शब्द परशुरामांना अपमानास्पद वाटले आणि त्यांचा क्रोध प्रचंड वाढला. क्षणामध्ये वाद निर्माण झाला आणि वाद थेट युद्धामध्ये बदलला. परशुरामांनी हातातले परशु उचलले आणि गणपतींवरती प्रहार केला आणि या घावाने बाप्पांचा एक दात तुटला. वेदनेने गणपती विव्हळले, पण तरी देखील त्यांनी संयम पाळला. माता पार्वतींना हे पाहवत नव्हते, त्या संतापल्या आणि परशुरामाला शाप देण्यासाठी सज्ज झाल्या. पण तेव्हाच परशुराम स्वतः गणेशापुढे नतमस्तक झाले. त्यांनी बाप्पांची क्षमा मागितली आणि आपली शक्ती, सामर्थ्य आणि ज्ञान त्यांना अर्पण केले. आणि तेव्हापासून गणपतींना एकदंत हे नाव लाभले. ही कथा आपल्याला एकच शिकवण देते, ते म्हणजे सामर्थ्यापेक्षा मोठा असतो तो म्हणजे संयम, आणि रागापेक्षा श्रेष्ठ असतो ती म्हणजे क्षमा. म्हणूनच बाप्पांचा तुटलेला दात हे केवळ युद्धाचे स्मरण नाही, तर शहाणपणाचे प्रतीक आहे. गणेश उत्सवामध्ये जेव्हा आपण बाप्पाची पूजा करतो, तेव्हा हा एकदंत स्वरूप आपल्याला आठवण करून देतो की खरी ताकद ही विनम्रतेतच आहे. तर मंडळी, हाच आहे गणपती बाप्पांच्या एकदंत नावामागचा रहस्यपूर्ण प्रसंग. त्या नावाचा इतिहास तुम्हाला आधी माहिती होता का? असल्यास पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.